सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा जपून राहण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याशी वाद घालणं तुमच्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावरती नियंत्रण नक्कीच ठेवा. तुम्हाला आज समाजामध्ये मान सन्मान मिळेल. मित्रांसोबत तुम्ही लांबच्या प्रवासाला देखील जाऊ शकता. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखकर राहील. संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यामध्ये आज व्यस्त राहाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा जाईल. जर तुम्ही काही बिझनेस करत असाल तर आज तुम्हाला गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. नोकरीमध्ये आज तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याच्या रागाला सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही नवीन योजना आखत असाल तर त्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळवून देतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न जर असतील तर ते आज तुमचे सुटताना दिसत आहेत. तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला एखाद्या मोठ्या अनुभवी व्यक्तीची गरज भासेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत एखाद्या पार्टीमध्ये जाऊ शकता. परदेशामधून व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफ्याचे नवनवीन मार्ग मिळतील. आईबद्दल तुमच्या मनामध्ये आज विशेष प्रेम राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिकदृष्ट्या चांगला आहे. तुम्ही तुमचा सामाजिक संपर्क वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. मित्रांना भेटल्यानं तुमच्यावरचा ताण कमी होईल. आज तुम्ही स्वतः आनंदी राहाल. तुमच्या विरोधकांनी केलेल्या कोणत्याही टीकेकडे तुम्ही लक्ष देणार नाही, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. धन वाढवण्यासाठी तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज तुमच्या मुलाला काही आर्थिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवहार करताना काळजी घेण्याचा आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत पैशांचा व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर तसं बिलकुल करू नका. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. व्यवसायासाठी केलेली यात्रा तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज तुमचे शत्रू बलवान असतील, परंतु ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. व्यवसायामध्ये नवीन यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, ज्यामुळे तुमच्या मेहनतीमध्ये तुम्ही कुठलीही कसर ठेवू नका. तुमच्या मुलांची आवड ही सामाजिक कामांमध्ये वाढताना दिसेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य तुम्हाला व्यस्त दिसतील. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना दिसाल. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही वादविवाद होऊ शकतात, परंतु तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा पद, प्रतिष्ठा आणि सन्मानामध्ये वाढ करणार आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासाला आज तुमची स्थगिती देऊ शकता. आजची संध्याकाळ तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही घालवाल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल.
तुमच्या समस्यांवरती आज तोडगा न निघाल्यानं तुमच्या मनामध्ये थोडीशी अस्वस्थता राहील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही आज फार मेहनत कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासामध्ये आज मग्न दिसतील. पैशांच्या कमतरतेमुळे आज ते थोडेसे चिंतेमध्ये राहतील. तुम्हाला आज सासरवाडीकडनं धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज काही शुभ संधी मिळू शकतात. आज तुम्हाला सामाजिक मान सन्मान मिळताना दिसतोय. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना लांबच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा वाहन चालवताना काळजी घेण्याचा आहे. वाहन खराब झाल्यास काही पैसे तुमचे खर्च होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादी भेट वस्तू आणू शकता. आज जर तुम्ही काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही आज भाग्याची साथ घ्याल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या दिलासा देणार आहे. आज तुम्हाला अचानकपणे तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची रखडलेली कामं तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. जीवनसाथीदार तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. तुम्हाला आज नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये वरिष्ठांकडनं लाभ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडनं आज खूप काही शिकायला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत प्रेमळ आहे. आज तुम्ही तुमच्या रुसलेल्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आई वडिलांचं तुम्हाला विशेष प्रेम लाभेल. आज तुम्हाला तुमच्या भावंडांच्या आरोग्यामध्ये काही बिघाड झालेला पाहायला मिळू शकतो, त्यामुळे थोडंसं सावध राहा. संध्याकाळी अचानकपणे तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं, ज्यामध्ये तुमचे काही पैसे खर्च होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज एखाद्या विशेष यशामुळे तुमचं मन देखील प्रसन्न होईल. जर कुठलाही कायदेशीर वाद चालू असेल तर तो आज पुन्हा डोकं वर काढू शकतो, त्यामुळे तुमची समस्या वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत करून यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.